गोंदिया तालुक्यातील बिरसी या गावात विमानतळाचे विस्तारीकरण करण्यासाठी जेव्हा आलं होतं त्यावेळेस विमानतळ प्राधिकरणाच्या हद्दीमध्ये बिरसी गावातील अनेक लोकांचे घर येत होते। त्या गावातील घरांना बाजूला सारून 106 कुटुंबांचं पुनर्वसन जवळच असलेल्या जागेवर करण्यात आलं, परंतु या 106 कुटुंबांना अद्यापही 23 मूलभूत नागरिक सुविधा पुरवण्यात आल्या नसल्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या 106 कुटुंबाने बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलाय। तर कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला आपल्या गावात येऊ देणार नाही याचा निर्णय या गावकऱ्यांनी घेतलाय। त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। बिरसी या गावातील 106 कुटुंबाचे पुनर्वसन झाले असून गेल्या अनेक वर्षापासून त्यांचा हा संघर्ष पणाला येऊन शासनाने त्याला हक्काची जमीन दिली, सातबारा दिला, परंतु गावात असणाऱ्या मूलभूत 23 स्वरूपाच्या मूलभूत सुविधा पुरवण्यात अद्यापही शासनाने पूर्ण केल्या नाही। त्याचप्रमाणे विमान प्राधिकरणाला सुद्धा यश आलं नाही। त्यामुळे पिण्याचे पाणी, लाईट, रस्ते, नाली अशा अति आवश्यक असणाऱ्या मूलभूत सुविधांपासून हे 106 कुटुंबीय आजही वंचित आहे। उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना आणि नागरिकांना मोठी पायपीट करावी लागते। आता पावसाळा सुरू झाला असून अनेक ठिकाणी चिखल साचले असल्याने या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना येणाऱ्या जाणाऱ्यांना सुद्धा मोठी अडचण निर्माण झाली आहे। पाण्याचा निचरा करण्यासाठी नालीची सोय नसल्याने अनेक समस्या या 106 कुटुंबांना सोसावा लागतंय। मात्र अद्यापही शासनाने याची दखल न घेतल्यामुळे या गावातील नागरिकांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलाय। तर कोणतेही राजकीय नेत्याला आपल्या गावात घुसू देण्याचा निर्णय देखील या गावकऱ्यांनी घेतलाय। त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे। आता सरकार याकडे कशा प्रकारे पाहते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बिरसी या गावाकरिता आवश्यक असणाऱ्या 23 मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी शासनातर्फे उपविभागीय अधिकारी यांनी बिरसी विमान प्राधिकरणाला 23 मूलभूत सुविधा पुरवण्यात यावा याकरिता पत्रव्यवहार केला असून विमान प्राधिकरणाने आपल्या वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधला असल्याचे त्यांनी सांगितले आणि भारतीय विमान प्राधिकरणाने मंजुरी प्राप्त झाल्याच्या नंतर लवकरच या मूलभूत सुविधा या गावात 106 कुटुंबियांना पुरवण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील यांनी सांगितले। आता शासन याबाबत कोणती भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आमचं पुनर्वसन झालं आहे। जो 2 वर्षा पहिले आम्हाला प्लॉट मिळाला आहे, इथे प्लॉट आणि पैसे दोन्ही मिळाले आहेत, पण दोन्ही मिळले फिर भी आपण खुश नाही आहो, कारण की आम्हाला ती बेसिक सुविधा जो 23 होते 23 पैकी एक बी नाही झाली। मेन तर मुख्यतः रोड, नाली, लाईट वगैरेचं जे एक बी नाही झाले आहेत। SDO मॅडमला आपण तक्रार दिलेली आहे। आता ते नाही मानणार या नाही करणार तर आपण जो येणेवाला जो चुनाव आहे विधानसभा त्याचा आपण पूर्णतः बहिष्कार करणार आहेत। कोणा नेत्याला आपल्या गावी तर येऊच नाही देणार त्याला। सबसे बड़ा रोष शासन के प्रति है, क्योंकि सबसे पहले पुनर्वसन में वहाँ की बेसिक सुविधाओं का वहाँ पे सुविधाएं दी जाती है, उसके बाद में ही वहाँ पे प्लाट आवंटित करके लोगों को रहने के लिए मकान दिए जाते हैं। पर यहाँ पे ऐसा कुछ नहीं हुआ। इतना सरकार का रवैया इस तरीके से रहेगा हमको इसकी उम्मीद नहीं थी। हमने अपने प्लाट दिए, अपने ज़मीन दिए, अपने खेती उपयोगी ज़मीन देकर इस एयरपोर्ट को आज दिए है। उसका नतीजा हमको ये मिल रहा है कि जहाँ हमारा पुनर्वसन हो रहा है वहाँ पे बेसिक सुविधा कुछ भी नहीं है। आप देख सकते हैं पीछे में मकान पूर्ति नहीं है। 2013 का पैसा 2022 में दिया गया, वो भी 5 लाख रुपये, जबकि आज का बाजार भाव कम से कम 20 से 25 लाख रुपए मिलना चाहिए था। उसके बाद में आप देख सकते हैं यहाँ पे रोड नहीं है, लाइट नहीं है, पानी नहीं है। अभी आपको अगर किसी का पानी के लिए अगर जाना है तो 500 मीटर दूर जाना पड़ता है पानी के लिए। महिलाओं को बहुत समस्या का अभाव है यहाँ पे, और एयरपोर्ट प्रशासन के खिलाफ हमारा रोष है। और अगर जल्द से जल्द इस हमारी 23 मासिक जो बेसिक सुविधाएं को पूर्ति नहीं की गई तो हम विधानसभा का बहिष्कार करने वाले हैं और रोड पे उतरने वाले हैं और सरकार का खुलेआम विरोध करने वाले हैं। हे इथे जे पुनर्वसन आपण वसवलेलं आहे तिथे सगळ्याच त्यांना 23 प्रकारच्या नागरी सोयीसुविधा आपण पुरवणार आहोत। त्याच्यामध्ये पाण्याची सुविधा आहे, पिण्याच्या पाण्याची आहे, रस्ते आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, हे सगळ्या सुविधा त्यांना देणार आहोत। याचा सगळं एस्टिमेट आपण पाठवलेला आहे। ते एअरपोर्ट ऑथॉरिटीने त्यांच्या हेडक्वार्टरला सुद्धा पाठवलेलं आहे। त्याची जेव्हा मंजुरी मिळून जाईल त्याच्यानंतर हे सगळं काम सुरू होईल आणि सगळ्या 23 ज्या नागरी सुविधा आहे एकूण सगळ्या त्यांना पुरवण्यात येईल। गाव माझा न्यूज करिता राधाकिशन चुटे, गोंदिया।